नाटक स्वप्नातील नव भारत अण्णाभाऊंच्या वाटेवर. पात्र परिचय. साई थोडा खट्याळ धाडसी. संध्या, तुझ्या बाबांनी सांगितलं ना, शिक्षण नको शहरात. संध्या हलक्या फुलक्या बोलणारी, विनोदी व समाज समजूतदार. शेअर राखेन पण मोबाईल वरून ऑनलाईन राखेन. कल्याणी समजूतदार, शांत. पण खरं सांगायचं झालं, शिक्षणाशिवाय जग बदलत नाही. अण्णाभाऊ साठे म्हणायचे, शिक्षण हेच खरी संपत्ती. श्रद्धा थोडीशी हृदयाने सांगली. अरे बाबा, शिक्षण म्हणताय, पण मी त्याच्यासाठी पीएचडी करायची का? आराध्या खोडकर आणि टोमणेबाज. आधी स्वतः सुधार, मग गाव सुधारले. साक्षी अण्णाभाऊंच्या विचारांनी भरलेली. म्हणूनच या जयंतीला केवळ भाषण नाही, समाज प्रबोधन करू, अवयवदानासारख्या चळवळीची सुरुवात करू. अनिकेत गावातला गोंधळ घालू, पण पुढारी. गाव सुधारायचं असेल, मला सरपंच करा. समृद्धी अण्णाभाऊंच्या वाटेवर चालणारी. या वर्षी अण्णाभाऊ साठे जयंती विशेष असणार. आपल्याला फक्त भाषण नको, समाज प्रबोधन करायचं. अगं संध्या, परवा तुझ्या बाबांनी सांगितलं ना, शिक्षण नको शहरात. पण माझं स्वप्न मोठं आहे. शेअर राखेन पण मोबाईल वरून ऑनलाईन राखेन. संध्या, काल बघितलं का, तुझ्या बाबांनी नव्या शाळेला नाव ठेवलं, ऑनलाईन आणि ऑफलाईन. हो रे, या शेअर तरी उपयुक्त. माझ्या बाबाला तरी विचारलं, तुला पुढे काय करायचं, म्हणतो इंस्टाग्राम वरती रील्स करायच्या. संध्या, तुझ्या भावाला शाळेत उपयोग करतो का? हो रे, तो म्हणतो शाळेतून काही नाही मिळत, मोबाईल वरनं गेम मिळतो. पण खरं सांगायचं झालं, शिक्षणाशिवाय जग बदलत नाही. अण्णाभाऊ साठे म्हणायचे ना, शिक्षण हेच खरी संपत्ती. अरे बाबा, शिक्षण म्हणताय, पण मी काय त्याच्यासाठी पीएचडी करायची का? अगं साठे, तुझा मेंदू पीएचडी साठी योग्य आहे का ते पहा. तुम्ही मुली लोक फार बोलता हो, गावासाठी काही करणार आहात का? अहो साहेब, तुम्ही काय करा गावासाठी, की फक्त नावापुरतं समाज सुधारा? मी तर म्हणतो, आधी स्वतः सुधारलं पाहिजे. मग सुरुवात तुमच्या मेंदूपासून करा. पण गंमत नाही. खरं सांगायचं तर शिक्षणाशिवाय आपल्या आयुष्याला काही दिशा नाही. अण्णाभाऊ साठे म्हणायचे, माणूस माणसासाठी जगलंच पाहिजे. हो, पण शिक्षणाने फक्त डिग्री मिळते, चूक नाही. हो, आणि तुझं उदाहरण बघून ते स्पष्टच होतं. अगं बायांनो, इतका वेळ गप्पा मारता, गावासाठी समाजासाठी काही करायचं आहे की नाही? अहो साहेब, तुमचं नाव समाज सुधारक, पण काम काय? बघा, मी विचार करतोय, माझा मेंदू दान करायचा. आधी शोधून बघ, आहे का तुझ्याकडे मेंदू? गंमत सोडा. अण्णाभाऊ साठेंनी सांगितलंय ना, शिक्षणाशिवाय माणूस अंधारात राहतो. हो, पण शिक्षणाने सगळं मिळतं असं नाही. हो ग, पण अक्कल नाही ना, म्हणून तुला असं वाटतंय. गाव सुधारायचं असेल तर मला सरपंच करा. आधी स्वतः सुधार, मग गाव सुधारायला. या वर्षी अण्णाभाऊ साठे जयंती विशेष असणार. आपल्याला फक्त भाषण नको, समाज प्रबोधन करायचं. हो, आणि विशेषतः अवयवदानाविषयी लोक अजूनही गैरसमजाने वावरतात. मी ठरवलंय, माझे डोळे दान करतो. आणि मोबाईल मध्ये चिटकून बसलेले हात सुद्धा. तुमचं मन दान करा, फार कमी लोकांकडे असतं ते. पण खरं सांगायचं, शिक्षण, समतेचा विचार आणि अवयवदान या गोष्टी खऱ्या अण्णाभाऊंच्या वाटेवर नेतील आपल्याला. आपल्या अण्णाभाऊंनी समाजाला शिकवले, गरिबांसाठी लढा दिला. पण आज आपण कोणत्या दिशेला जातोय? म्हणूनच या जयंतीला आपण केवळ भाषण नाही, समाज प्रबोधन करू, अवयवदानासारख्या चळवळीची सुरुवात करू. पण खरं सांगायचं, अवयवदान म्हणजे एखाद्याला नवजीवन. अण्णाभाऊंनी सांगितलं, आपल्यामुळे दुसऱ्याचं भलं झालं तर तोच खरा धर्म. आपण अण्णाभाऊ साठेंचं नाव फक्त मिरवायचं नाही, तर त्यांच्या विचारांनी चालायचं. शिक्षण,
समता, श्रमिकांचा सन्मान आणि अवयवदानाचा संदेश सर्वांपर्यंत द्यायचा. अवयवदान म्हणजे एखाद्याला नवजीवन. अण्णाभाऊंनी सांगितलं, आपल्यामुळे दुसऱ्याचं भलं झालं तर तोच खरा कर. अण्णाभाऊ साठे यांनी सांगितलं, शिक्षण, स्वच्छता, अवयवदान या गोष्टींनी खरा समाज घडतो. आपण ठरवलं शिक्षण हेच अस्त्र आणि अवयवदान हाच खरा मानव धर्म. विद्यार्थ्यांनो, अण्णाभाऊ साठे यांच्या विचारांनी समाज घडतो. शिक्षण, एकोपा, चांगल्या विचारांची पेरणी करा. अवयवदानासारख्या चळवळीत पुढाकार घ्या. समाजासाठी जगा. आपण अण्णाभाऊ साठे यांना फुलं वाहून विसरायचं नाही, तर त्यांच्या विचारांनी चालायचं. शिक्षण, समानता आणि अवयवदान या गोष्टींनी खरंच समाज जगू शकतो. शिक्षण हेच अस्त्र. अण्णाभाऊंच्या वाटेवर चालायचं. कोणताही धर्म, जात न पाहता माणूस म्हणून माणसालाच वाचवायचं. माझ्या अंगात काही उपयोगाचं सापडलं तर ठेवा, बाकी भंगारात टाका. तुमचं मनदान करा साहेब, ते आजकाल फार दुर्मिळ. शिक्षण, आरोग्य, अवयवदान यामध्येच खरी लोकशाही आहे. अण्णाभाऊ साठेंनी सांगितलं, माणसाने दुसऱ्यासाठी जगायला हवं. समाज बदलायचा असेल तर शिक्षण, स्वच्छता